मध्ये तुमचं स्वागत आहे. आता ज्यांना कोणाला आहे ना अंड्यांचा बिझनेस करायचा असेल ना तर ब्रीड कुठला घेतल्या पाहिजे हे तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे. आता अंड्यांचा बिझनेस कधी हिवाळ्यामध्ये चालू होतो त्यामुळे तुम्हाला 5 महिने आधी म्हणजेच तुम्हाला एप्रिल मे या महिन्यामध्ये 1 दिवसाचं किंवा एका महिन्याची पिल्लं टाकणं गरजेचे असतात, जेणेकरून ते बरोबर 5.5 महिन्यानंतर अंडे चालू करतात. आणि अंड एकदा काय चालू झालं की ते तुम्हाला 10 ते 12 रुपये, काही ठिकाणी 15 रुपये असा रेट चाललाय. आता माझ्याकडनं आज वाघ सर आले संभाजीनगरवरनं. त्यांना आपण मागे एकदा 100 पिल्लांचं ब्लॅक ऑस्ट्रेलिया पिल्लं त्यांना दिले होते ट्रायल बेसिसला. तर त्यांचा तो ट्रायल एवढा झाला की आज त्यांचा कोंबडा जो 3.5 किलोचा झालेला आहे. कोंबडी तुमचे अंडे चालू झाले, आता त्याचे अंडे चालू होणार आहेत. पण तो 100चा ट्रायल करून त्यांना एवढा इफेक्ट त्या कोंबड्यांचा भेटलेला आहे की त्यांनी जवळजवळ 600 ब्लॅक ऑस्ट्रेलियाची सर्वात जास्त गावरान अंडी देणारी 600 पिल्लांचं बुकिंग केलं होतं. आज आपल्याकडे ते घ्यायला आले होते. पिल्लं तुम्ही बघू शकता की एकदम सुदृढ असे पिल्लं आपण सरांना मागेही दिले होते, नेहमी आपण देत असतो. आणि यावेळेस त्यांना एकदम सुदृढ ओरिजिनल ब्लॅक ऑस्ट्रेलियाची पिल्लं आपण देतोय. वाघ सर तुम्ही संभाजीनगरवरून आले, सरांची काल यात्रा होती त्यामुळे सरांना लेट झालं. पण आता तुम्ही आलायत, गेल्या वेळेस तुम्हाला डिलिव्हरी भेटली होती आणि आज तुम्ही पिल्लं घ्यायला आलायत, फार्म बघितलं. तुम्हाला काय वाटतंय की जो तुम्ही ब्लॅक ऑस्ट्रेलिया घेऊन गेलात त्याच्याबद्दल सांगा. आता काय तुमचा एक्सपिरियन्स झाला आणि आज एवढं मोठं परत 600ची बुकिंग केलं तुम्ही? कॅस्ट्रॉलचं म्हणजे पुढे थोडासा. म्हणजे असं हे झालं हा 3 महिन्यात त्यांचे 2.25 किलो 2.5 किलो वजन झालं. हा आणि त्यांची इम्युनिटी पॉवर आणि त्यांची चमक बघून मला म्हणजे असं वाटलं की आम्ही पहिल्यांदा जे 100 केले होते तेव्हा 500 केले असते तर आज खूप मोठं झालं. आणि सरांचं म्हणजे बघायला गेलं तर पिल्लं खूप म्हणजे भारी पिल्लं दिली सरांनी. मागच्या वेळेस बी भारी दिली, यावेळेस त्याच्यामध्ये किती मर झाले असेल तुमचे मर अंदाजे? म्हणजे सर तुमच्या मार्फतून जर झालं असतं तर मर ती 10 मर झाली असती, पण आमच्या थ्रू ती 10 जास्त गेली फक्त. ठीक आहे, चला काही प्रॉब्लेम नाही. पण ब्रुडिंगचं जे काय, ब्रुडिंग कसं करायचं, पक्ष्यांना पहिल्या आमच्याकडे घेऊन गेल्यानंतर कसं नियोजन करायचं, तर जवळजवळ 7 दिवस आम्ही सरांबरोबर कंटिन्युअस जे कोणी आपल्याकडनं पिल्लं येताना त्यांच्यावर आपण मार्गदर्शन करत असतो. त्याच्यानंतर त्यांना जो काही प्रॉब्लेम येत असेल तर तो पूर्ण प्रॉब्लेम आपण त्यांना सॉल्व्ह करत असतो. सर 600 पिल्लं आता घेऊन चालले संभाजीनगरला. संभाजीनगर गंगापूरला घेऊन चालले. गंगापूरला सुद्धा आता ब्लॅक ऑस्ट्रेलिया पिल्लं किंवा त्याची ऑर्गॅनिक निरोगी आणि एकदम पॉवरफुल गावरान अंडे आता तुम्हाला त्या एरियामध्ये भेटतील. सरांचं जेव्हा अंड्याचं प्रोडक्शन चालू होईल त्यावेळेस मी व्हिडिओ करून तुम्हाला त्या एरियामध्ये सांगेल. त्यामुळे चला, धन्यवाद सर, तुम्ही आलात. आणि नवीन बिझनेस चालू करायचा असेल ना तर तुम्ही ह्या वयातच केला पाहिजे. आणि सरांनी ते प्रूफ केलं, एक ट्रायल केला, ट्रायल करून त्यांनी 600 बुकिंग केलेलं आहे. तर ही अंडे तुम्हाला सप्टेंबरमध्ये जवळजवळ तुमच्या अंड्यांचं प्रोडक्शन आता चालू जेव्हा होईल तेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल मध्ये असाल. कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद. सरांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे. आणि जर कोणाला लागले असेल तर सरांना बिनधास्त कॉल करा. पण आधी बुकिंग करावं लागते, डायरेक्ट काही पिल्लं भेटत नाही. नाही, आता पिल्लांचं कसं असतं की चांगली क्वालिटीची पिल्लं आपण देतो. आपली किंमत थोडी महाग असते पण आपण पूर्ण नॉलेज त्यांना देत असतो. म्हणजे एकदा काय पिल्लं दिली ना आपला व्यवहार संपतो असं नाहीये. तर त्यांना पूर्णपणे उभं राहणं, त्यांचं अंड्यांचं प्रोडक्शन आल्यानंतर त्यांना हेल्प करणं, या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आता ब्लॅक ऑस्ट्रेलियाचे पिल्लं जसे पुण्यामध्ये, नाशिकमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये, सोलापूरला जातात, तसे आता गोव्याला आणि कोकणमध्ये सुद्धा चालू होणार आहे. तर गोव्याला आणि कोकण एरियामधल्या ज्या लोकांना ब्लॅक ऑस्ट्रेलियाचे पिल्लं पाहिजे असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आपलं बुकिंग चालू करा. धन्यवाद.